नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज इथे आपण बनवतोय केळ फुलाची भाजी कशी बनवायची। तर इथे केळ फुल आणले आमच्या शेतातलं, ते असं साफ करायला घ्यायचं, त्याच्यामधली केळ पानं काढून टाकायची आणि हे आतमध्ये जे फुलं असतात ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक मोठा देठ असतो, त्याला देठाला असं गद्यासारखा असतं, तो देठ आपल्याला त्यामधला काढून टाकायचा आहे आणि त्याच्यावरती एक पिशवीसारखं एक असतं फुलाला ते पण काढून टाकायचं आणि हे आपण चिरून घ्यायची सगळं साफ करून झाल्यानंतर आणि चिरल तसं थोडं थोडं चिरून होईल तसं ते पाण्यामध्ये घालून ठेवायचं। हे रात्रभर असंच पाण्यात ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी भाजी करायला मी घेतली आहे, याच्यामधलं पहिलं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी घालायचं आणि ते उकळत ठेवायचं। हे शिजल्यानंतर आपण एक कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं, मोहरी जिरं घालायचं, मिरच्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा, भरपूर असा कांदा घालायचा, चांगला भाजून घ्यायचा, आलं लसूण पेस्ट घालायची, त्यानंतर गरम मसाला, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, किसलेलं ओलं खोबरं घालायचं, वरून कोथिंबीर घालायची, चांगलं परतून घ्यायचं आणि जी भाजी आपण उकडून घेतली होती ती चांगली पिळून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये घालायची। त्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून त्याला एक 5 मिनिटं वाफ आणायची। झाली आपली मस्तपैकी भाजी तयार।